तर हाय गाईज, आम्ही आलो आहे चेंबूर फेस्टिवलमध्ये. हा माझा भाव आहे. तर तुम्हाला हा इंट्रोड्यूस करते की आम्ही पिक्चर्स बघायला गेलो. ते वेगळे युनिक्स पिक्चर्स काढलेले आहेत, म्हणजे ड्रॉइंग्स. खूप चांगले ड्रॉइंग्स होते, म्हणजे सगळे देवाचेच ड्रॉइंग्स होते काय आणि काय नॉर्मल होते, युनिक ड्रॉइंग होते. तर इथं हत्तीवर माणूस बसलेला आहे, तिथं ताजमहलसारखं तिथं काहीतरी आहे. हे आर्टवर्क केलेलं आहे. इथं मोरवर मिरर्स लावले आहेत, मिरर लावलेला आहे, छोटे आर्टिकलसारखे. आणि खूप मला हे आर्टिकल आवडले, जे मोरवालं डायमंड केलेलं ते मिरर वर्क सॉरी. आणि हे आपण साडीवरती डिझाईन असतात ना, ते झोपड्यासारखं घर असतं ना, त्याचं पण तिथं हे पेंटिंग काढलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप युनिक आहे आणि मला पर्सनली खूप आवडले. हे कोणतं तरी घाट आहे, त्याची पेंटिंग काढलेली आहे तिथं, म्हणजे ते घाटाचं नाव नाही माहीत मला. हे पण एक कोणतं तरी घाट आहे. इथं मम्मी पप्पा आणि एक मुलगा त्यांचा आशीर्वाद घेताना. तर हेच माझा भाव आणि मम्मी ते हे क्रिएट करतात की आशीर्वाद घे, मम्मी बोलते त्याला, माझ्या भावाला. ती मम्मी बोलते व्हिडिओमध्ये ते शूटिंग कर, क्रिएट कर बोलत होती. आणि मला बोलत होती व्हिडिओ काढला का विचारत होती. म्हणला हा काढला. हे पण एक कोणचा घाट आहे. हे केदारनाथ आहे. खूप युनिक ड्रॉइंग होती तिथं. इथं वाघाची पेंटिंग काढलेली आहे. तर माझा भाऊ त्याला हात लावत होता, असं ॲक्टिंग करत होता. हे पण एक कोणतं तरी घाटचं मंदिर आहे. तिथं ओम नमः शिवाय लिहिलं, ओम नमः शिवाय नाही लिहिलं. एक सापाऱ्याचा पिन वाजवताना आहे. हे कोणचा किल्ला आहे ते नाही माहीत. छत्रपती शिवाजी महाराजचा किल्ला आहे तो. (2026) चेंबूर फेस्टिवलचा तो लोगो आहे. इथं ज्वेलरीचं स्टॉल लावलेला आहे. खूप सारे हँडमेड ज्वेलरी पण होते, त्या लोकांनी बनवलेले. आणि हे हँडमेड तोरणसारखं आहे. हँडमेड फ्रूट आहे तिथं बनवलेलं, म्हणजे घरगुती बनवलेलं. पुरणपोळी, खरवस येते. हे बॅगचे स्टॉल आहेत. तोरण ते बाहेर असे घेऊन बसलेले. आणि खूप युनिक पण होते. पुढं एक ज्वेलरीचं स्टॉल पण आहे, तुम्ही बघू शकता, जे खाली येऊन बसलेलं. इथं देवाचे पेंटिंग्स आहे. हे बघा, या काकींकडं ना इयरिंग्स खूप चांगले होते, युनिक. हा मोठा पोस्टर लावलेला होता तो. हे बघा, ह्यांच्याकडे ना युनिक कानातले होते, मला लय आवडलेले.
150पासून स्टार्टिंग होते आणि ज्वेलरी पण 150, 100, 200पासून स्टार्टिंग होते. पुढं पण ते ज्वेलरी वगैरे घेऊन बसलेले. हँडमेड उलनचं पण एक आहे, मी तुम्हाला ती शॉप दाखवते. इथे तुम्ही जे खाली घेऊन बसले त्यांच्यासोबत बार्गेनिंग पण करू शकता तुम्ही लोक. ते याचे स्टॉल लावले तिथं बार्गेनिंग नाही करू शकत, खूप एक्सपेन्सिव्ह असतं. इथं ना क्रिस्टलचं काहीतरी होतं, ब्रेसलेट वगैरे ज्वेलरीसारखं. हे पापड, टी, प्रीमिक्स चाय, कॉफी, ग्रीन टी चा स्टॉल होता. ही बघा, खाऊ गल्लीमध्ये पण खूप गर्दी आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आम्ही सुशी विचारली, 4 पीस 250ला, गोळा 50 रुपीजला. वर्टेड आहे तुम्हाला तर तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला पाहिजे नसेल. तुमच्यासाठी नो एक्सपेन्सिव्ह, आमच्यासाठी एक्सपेन्सिव्ह असणार ऑलवेज. जास्त करून कपडे आणि ज्वेलरीचेच दुकान होते. आणि काय काय पापड, फ्राय पापड, होममेड सोपचं पण आहे, मी व्हिडिओ काढला आहे. एक फूड आणि एक साडीचं दुकान आहे, ते हँडमेड साडीचं आर्टवर्क केलं ब्लाऊजवर, हँडमेड म्हणजे असे ड्रॉइंग्स काढलेले. हे काय मसाज गन हे वगैरे, ऑक्सिजन वगैरे ते पण होतं. गर्दी बघता किती आहे. इथं ना काश्मीरी झुमके होते या साईडला. तिथं बघा, हे या साईडला होतं गेलं ते हँडमेड साडीचं. आणि लाईव्ह कॉन्सर्ट पण होते, कोणाला इंटरेस्ट असेल तर ते गाणं गाऊ शकतात, डान्स करू शकतात. इथं एक कोणतरी मुलगी गाणं गात होती, हे गाणं होतं तरी, कोई नहीं मेरा जरूरत तेरी, लगे ना जिया देखो ना सूरत तेरी, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम नाते हैं, तू है तो मुस्कुराते हैं, कि तेरे बिना सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते. आणि इथं प्लास्टिकचे बॉटल्स होते, घेऊन बसलेले असे छोटे छोटे स्टॉल लावले ज्यांना. आणि माझा फ्रेंड पण भेटलेला, तो पण माझा फॅन निघलेला आहे. हा व्हाईट टी शर्टवर हँडमेड क्राफ्टिंग केलेलं आहे त्याच्यावर. रश खूप होता, खूप रश होता, चालायला जागा नव्हती. इथे जुतीचे स्टॉल्स होते. तिथं माझी मम्मी बोलते, असा हात बांधून पकडलेला व्हिडिओ काढ की कोण मुलं हरवणार नाही म्हणून. इथं ना मूर्तीच होते खूप सारे, स्वामी समर्थ, गणपती बाप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण मूर्ती होती. खूप मला आवडलेलं, मी इंस्टाग्रामवर त्यांची रील्स बघितलेली मूर्तींची, पण आम्हाला जायला जागा नव्हती, तिथे गर्दी होती म्हणून आम्ही कॅन्सल केलं जायला.
इथं ना असं स्नॅक्स टाईप काहीतरी काउंटर लावलेलं, म्हणजे स्टॉल लावलेलं. 200-150चे पाव किलो अर्धा किलोचे असतील ते नाही माहीत मला. मस्त होते, टेस्ट केलेलं आम्ही. इथं पापड होते, लिज्जत पापडचे, साधा पापड, लसुणी पापड. हे बघा, हे होममेड सोप्स आहे, सगळ्या स्किन टाईपचे. बघा, हा माझा फ्रेंड आहे, त्याला बोललेली मी व्हिडिओमध्ये आहे. आणि इथं वॉचचा स्टॉल होता आणि टी शर्टाचा स्टॉल होता. हे जुत्ते वगैरे होते, हिल्स वगैरे. बाकी सगळे नॉर्मल ज्वेलरी, टी शर्टचेच दुकान होते. किचन स्पंजचे पण दुकानं होते, म्हणजे स्टॉल्स. इथं लोणचंचं दुकान होतं आणि तुम्हाला मुकवास हाजमोला वगैरे ते पाहिजे नव्हते, त्याचा स्टॉल होता. इथं लोणच्याचा स्टॉल आहे. इथं लाकडाचे चमचे होते. इथं पण ज्वेलरीचं दुकान आहे. हे बघा, हे किचनचं दुकान आहे, म्हणजे स्टॉल, सॉरी. हे बघा, इथं पण इयरिंग्स होते फिशवाले, ते मी घेतलेले आहे. 50 रुपीज प्राईज होते त्याचे. हे बघा, हे ते 50 रुपीजवाले फिशवाले. बाकी नॉर्मल कपड्याचे दुकान होते. हे जत्रेमध्ये ते माणसं घेऊन उभे असतात ना, ते लेझर लाईट वगैरे. इथं पण पुढे ज्वेलरीचं दुकान आहे. इथं ना एक माणूस, म्हणजे दादा, गांधीजीचा स्टॅच्यू बनवून उभा राहिलेला आहे. तुम्ही त्यांना मदत पण करू शकता. कोण कॅश देत होतं, कोण गुगल पे करत होते. प्लीज अशा लोकांना पण मदत करा. ते पण किती तास आपल्यासोबत, म्हणजे फोटो काढायमध्ये, व्हिडिओ काढायमध्ये व्यस्त असतात. गर्दी पण होते, त्यांचे पण पाय दुखतात. इथं पण कोणतरी काकानं असे सिंगिंग गात होते, त्यांचा पण वॉइस चांगला होता. ते गाणं नाही माहीत कोणचं गात होतं. खूप जास्त गर्दी होती. हे छोटे टेबल घेऊन बसलेले लहान मुलांचा अभ्यास करताना, त्यांच्यासाठी कधी यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. बार्गेनिंग करा पण. इथं पेंटिंग्स होते, म्हणजे पेपरवर केलेले.
कपड्याचे स्टॉल होते इथं. साड्या पण होत्या तिथं. आणि इथं माझा भाव बोलत होता की मला खेळणी पाहिजे. आम्ही नाही घेतली. थँक